वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोट यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला असेल तर तुमचे नक्कीच 15 ते 20 मार्क वाढणार आहेत, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पॅसेजमधून उत्तरे कशा प्रकारे सापडायचे हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हिंदी विषयासाठी तुमचं होणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा, कारण या व्हिडिओनंतर तुमची हिंदीचा पेपर लीक होणार आहे. कारण की हिंदीमध्ये काय काय येऊ शकते ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. जर पॅसेजमधून जर तुम्हाला इम्पॉर्टंट पॅसेज कोणते येतात मित्रांनो ते जर पाहिलं नसेल तर व्हिडिओ या चॅनलवर आहे मित्रांनो अपलोडेड. मोस्ट इम्पॉर्टंट जे की तुमचे पॅसेज रिपीट झाले आहेत मित्रांनो, जे की 2017 ते 2024 पर्यंत रिपीट झालेले पॅसेज, आणि तेच तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. फक्त 6 पॅरेग्राफ दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला एकदा प्रॅक्टिस करून घ्यायचे आहेत. त्या व्हिडिओमध्ये जाऊन एकदा पाहून घ्या आणि तुमचे मार्क फिक्स करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले बघूया, आपल्याला उत्तरे आपल्याला 3 स्टेपमध्ये सापडायचे आहे मित्रांनो. उत्तरे कशा प्रकारे सापडायचे 3 स्टेपमध्ये. सर्वात पहिली स्टेप काय आहे, आपल्याला पॅरेग्राफ नाही वाचायचा, आपल्याला वाचायचा आहे मित्रांनो प्रश्न पहिले नीट वाचून घ्यायचा आहे. जसे की इथं पाहू शकता, मरीज का आराम हराम तब हो जाता है जब. तर आपल्याला प्रश्न पहिल्या स्टेपमध्ये वाचला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला त्या प्रश्नात नेमकं काय विचारलं आहे ते पाहायचं आहे. मरीज का आराम हराम हो जाता है कब हो जाता है. तर हे व्हिडिओमध्ये आपण तर याच्यात आपल्याला पॅसेजमध्ये पाहायचं, आपल्याला जशाल तसं वाक्य आपल्याला पॅसेजमध्ये पाहायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये मरीज का आराम हराम हो जाता है, एवढंच आपल्याला जे आपलं सेंटेन्स आहे ते आपल्याला पॅराग्राफमध्ये जशाल तसं सापडायचं आहे मित्रांनो. तर इथं आपण सापडूया. तर चला, इथं पॅराग्राफमध्ये आपल्याला सर्वात पहिले आपल्याला ते पहिल्या लाईनपासून आपल्याला चेक करत जायचं आहे. इथं पाहूया आपण. तर भाई या लाईनमध्ये चौथ्या लाईनमध्ये मरीज का आराम हराम हो जाता है, तर ते जशाल तसं वाक्य सापडलं. आपल्याला काय करायचं आहे, एक तुझ्या इकडल्या साईडला असेल किंवा या साईडला असेल तिचं उत्तर. तर आपल्याला पहिले नीट पाहायचं आहे, पहिले इकडल्या साईडला पाहायचं आहे. तर इथून पाहूया आपण. तर जिथं फुल स्टॉप लागेल पूर्णविराम म्हणजे इथं इथून लागला, तर इथून आपल्याला चेक करायचं आहे पहिले. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आ जाते हैं और कभी कभी तर इतना परेशान करते हैं कि मरीज का आराम हराम हो जाता है. तर हे पहा मित्रांनो, आपल्याला इथं उत्तर सापडलेलं आहे. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आ जाते हैं की और इतना परेशान करते हैं जब. तर मग याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं इथं पाहूया. तर इथं पहा, मरीज का आराम हराम हो जाता है कब हो जाता है, जब मिलने जुलने वाले अधिक आ जाते हैं तब. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं जसं तसं सापडू शकतो आपण या ट्रिकच्या मदतीने. तर अधिक प्रश्न आपण सापडून पाहूया. दुसरा प्रश्न आपल्याला 3 स्टेपमध्ये आपण सॉल्व्ह करून पाहूया. ट्रिक एकदा याच्यावर अप्लाय करून पाहूया. तर चला, सर्वात पहिले पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, नीट प्रश्न वाचायचा आहे. जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब. तर आपल्याला हे जशाल तसं वाक्य पुन्हा एकदा आपल्याला याच्यात काय विचारलं आहे, याच्यात मिलने वालों का ख्याल आता है तब. तर आपल्याला जशाल तसं वाक्य आपल्या याच्यात सापडायचं आहे, जे की आपल्या पॅसेजमध्ये. तर इथं आपल्याला सापडायचं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला स्टार्टिंगपासून नाही, जिथे आपल्याला पहिले लास्टचं उत्तर सापडलेलं आहे तर इथपर्यंत आपल्याला इथं उत्तर सापडलेलं आहे, त्याच्या खालीच पाहायचं आहे मित्रांनो. एक ट्रिक आहे, याच्यावर त्याचं उत्तर नसते. जसं तुम्ही प्रश्न खाली येत जसा तसे प्रश्न वर तुम्हाला खालीच विचारले जातील. तर अशा प्रकारे आपल्याला याची ट्रिक आहे. तर आपल्याला जशाल तसं वाक्य याच्यात पाहायचं आहे मित्रांनो. तर ते वाक्य आपण पाहूया. तर या दुसऱ्या याच्यावर दिला मित्रांनो, मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा की मेरी दुसरी टांग भी टूट गई. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पाहूया. तर याच्या आपल्याला ट्रिकमध्ये काय आहे, फुल स्टॉप पण चालू करायचा आहे. तर इथून पाहूया, या साईडला असेल एक तर या साईडला असेल, तर इथं पहिले फुल स्टॉप आहे म्हणजे आपल्याला इकडल्या साईडला सापडा लागेल. तर चला सापडूया. तर मुझे लगा की मेरी दुसरी टांग भी टूट गई. तर हे त्याचं उत्तर राहील मित्रांनो. आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आपण बघूया. बा इथं लिहायचं आहे, बा जब मिलने वालों का ख्याल आता है लेखक को तब उन्हें लगता है कि उनकी दुसरी भी टांग टूट गई. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. जशाल तसं लिहिलं तरी चालेल आपल्याला, पण जर आपण चांगल्या प्रकारे लिहिलं तर एक्झामिनरवर चांगला इम्प्रेशन पडेल. तर दुसरा प्रश्न आपण पुन्हा एकदा सॉल्व्ह करून पाहूया. तिथं काय मेन प्रश्न वाचायचा आहे पहिले नीट, उत्तर लिखिए म्हणते. तर इथं प्रश्न पहिले नीट वाचायचा. पहिल्या स्टेपमध्ये हमदर्दी जताने वालों की फिक्र करने वाला. तर या प्रश्नामध्ये नीट पाहायचं आपल्याला काय विचारलं, हमदर्दी जताने वाले की फिक्र करने वाला. तर आपल्याला जशा जसं आपल्याला हे पॅरेग्राफमध्ये पाहायचं आहे. तर पॅरेग्राफमध्ये पाहूया चला. तर दुसऱ्या प्रश्न जर आलो आपण, तर स्टार्टिंगपासून पुन्हा एकदा चेक करायचं आहे. तर इथं बघू शकता पहिल्याच लाईनमध्ये आहे, टांग से ज़्यादा फिक्र मुझे उन लोगों की होने लगी जो हमदर्दी जताने मिलने आने वाले हैं. तो इसको किनको, तो ये कौन बता रहा है, तो लेखक बता रहे हैं. तो हमें इसका आंसर लिखना है इस प्रकार से. तर इथं पाहूया आपण, जे की याचं उत्तर आहे मित्रांनो लेखक या प्रकारे उत्तर लिहायचं आहे. कधी